माजल्याची शेती बघा, 6 फूट गल्ली ते गल्ली आणि 1 फुटावरती पेरू. महाराष्ट्रात नव्हे भारतात पहिल्यांदा आपण याच्यावरती R&D करतोय. 1 फुटावर पेरू. तर बघा इथं आपण याची कटिंग केलेली, सगळ्याला दिसते की ही तार, ही 2 फुटावर तार घेतलेली. बघा इथं झाडाला कट मारलेला आहे, दोन्ही बाजूला 2 फांद्या घेतलेल्या आहे. बघा इथं दुसरा माजला येतो, दुसऱ्या तारीवरती इथं कटिंग घेतलेली, त्याच्यानंतर तिसरा माजला येतो आणि त्याच्यानंतर हा बघा हा चौथा माजला येतो. लक्षात आले. परत आपण पहिल्या माजल्यावर खाली जातो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे मजल्याची शेती. कशी जमीन कमी होत चालली, शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकरी होत चालले, जमीन कमी होत चालल्यामुळे उत्पन्न पण कमी होत चाललं. त्याच्यामुळं कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसं घ्यायचं, त्याच्यासाठी हा जो आपण इथं R&D करतो याच्यामध्ये की 6 बाय 1 फुटावरती पेरू. बघा आता प्रचंड संख्येने याला पेरू सेटिंग झालेले आहेत. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे आपण भिंत पद्धत, वॉल सिस्टीमसुद्धा याला म्हणतो. याला खाली वीड मॅट टाकलेला आहे. वीड मॅटचा फायदा काय, वीड म्हणजे गवत, मॅट म्हणजे चटई. वीड मॅट म्हणजे काय की तुमचं येणारं जे गवत आहे ते गवताने शेतकरी परेशान आहे आणि त्याच्यासाठी त्याला मेंटेनन्स लागतो, त्याला परत मजूर लागतात. त्याच्यासाठी वीड मॅट टाकली. नीट आहे का, ह्या वीड मॅटचं वैशिष्ट्य काय, ही ताडपत्री नाही. 1 बाय 1 स्क्वेअर मीटरमध्ये एका मिनटामध्ये 18 लिटर पाणी पाझरतं पावसाचं. ऊन जातो, हवा जाती, त्याच्यामुळं काय होतं, सफेद मुळी ही पॉवरफुल असते, चालते. म्हणून वीडमॅट टाकायची. आणि वीडमॅट टाकण्याचा पहिला उद्देश काय, गवत येऊ नये. पण दुसरा महत्त्वाचा उद्देश काय आहे की शून्य मशागत. शेतीमध्ये तुम्ही जेव्हा मशागत करताय, नीट आहे का, शेतीमध्ये जे माती आहे, मातीचा कण आहे, ही राष्ट्राची संपत्ती. नांगरली का वाहून जाती सर, ओढ्या नाल्याला वाहून जाते ना माती. मातीची जमिनीची धूप थांबवायची म्हणजे तुमची देशाची धूप थांबवायची. मग त्याच्यासाठी वीडमॅट टाकला की नांगरणी येत नाही, वखरणी येत नाही, म्हणजेच पद्धर सर माती वाहूनच जात नाही. म्हणजेच काय झालं, मेंटेनन्स कमी झाला. दरवर्षी नांगरायचं वखरायचं 10-5 हजार रुपये एकरी खर्च आहे. बघा आता माझं 12.5 एकर शेती, एका एकराला एका वर्षामध्ये 2 पिकं करण्यासाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. येतो का नाही कल्याणकर सर, नांगरायला, वखरायला, रोटावेटर, भोत पाडायला. मग जर 10 हजार रुपये एकरी खर्च आहे तर 12.5 एकराचे किती झाले, 1,20,000, सव्वा लाख रुपये झाले. म्हणजेच मला दरवर्षी 1.25 लाख रुपये फायदा होतो. कशाचा, गप बसल्याचा. चळवळ करीत नाही म्हणून किती मला, 1,00,000 सव्वा लाख रुपये. म्हणजेच काय झालं, जमिनीची धूप थांबली, म्हणजे शून्य मशागत झाली. त्याच्यासाठी वीडमॅट तुम्ही वापरा, म्हणजेच मल्चिंग करा. मग ते गवताचं करा, पाचटाचं करा किंवा वीडमॅटचं करा. ओके, इथली माहिती संपली. 2 फुटावर कोणी कधी पेरू लावतं का, तर नाही. परंतु आपण 4 वर्षापूर्वी 2 फुटावर पेरू लावला. नीट आहे का, मी जबाबदारीने सांगतो. 13 वर्षापूर्वी आपण पहिल्यांदा पेरू लावला 12 बाय 6 फुटावरती. तेव्हा टीका झाली, एवढं जवळ पेरू कशाला लावता 6 फुटावर. नंतर लावला 12 बाय 5 फुटावरती. सर नंतर 12 बाय 4 फुटावरती लावला, 12 बाय 3, 12 बाय 2. 4 वर्षापूर्वी 2022मध्ये लावलेलं आपण. 2 फुटावरती पेरू येतो का, तर लोक नाही बोलले. आपण 4थ्या वर्षाला पेरूचं झाड घेऊन चाललो. बघा तुम्ही तिथंच थांबा. झाड ते झाड बघा 2 फूट आहे. हे बघा, जर मी तुम्हाला फुटामध्ये जर सांगितलं ना तर 4 बिल्लाच बसतात. बघा सरासरी बसल्या का 4 बिल्लाच. बघा 2 फुटावरती झाडे, 4 वर्ष झाले. पेरूचं झाड बघा सुंदर, त्याला रब छाटणी केलेली. कळ्या दिसत आहे का तुम्हाला, तिथूनच बघा तुम्ही, कळ्या दिसत आहे. कळी सेटिंग झाली का, मी परत याला छाटणार आहे. हा सदाबहार पेरू म्हणजे हा थायलंड संशोधित ऑल टाईम गावा म्हणतात त्याला. आतून पिंक आहे. हा 2 फुटावरती याची लागवड आपण करायची आणि बिनधास्त करायची. 4थ्या वर्षाचं झाड आहे तुमच्याकडे, काहीच होत नाही. रोगराई तर प्रत्येक झाडाला येणार आहे. तुम्ही 10 फुटावर लावलं तरी येणारच आहे रोगराई. तर हा 2 फुटावरती पेरू लावलेला आपण. इथंच आपण थांबलेलं नाही. ह्या पेरूमध्ये आपण बघा, ट्रॅक्टर चालतो म्हणून 12 फूट, छोटा शेतकरी असला का 6 फूट, 6 बाय 2 फुटावरचं डेमो मी दाखवणार आहे तुम्हाला. पण याच्यात काय लावले आपण, 3 पिकं लावलेत. सदाबहार पेरू, मोहगुनी आणि जपानी झेन नावाचा आंबा. पुढच्या टप्प्यात या इकडं. तुम्ही तिथंच थांबा सगळे, मी दिसतोय सगळ्यांना. बघा हा जपानी झेन नावाचा, माळी सर हा बघा, जपानी झेन नावाचा आंबा. आता 20 जुलैला याची लागवड झालेली. बघा दिसतो केसर आंब्यासारखा आणि याची चव इतकी सुंदर आहे हापूससारखी. याला आता मी छाटणी केलेली. या आंब्याचं वैशिष्ट्य काय माहिती का सर, याला तुम्हाला आजची तारीख किती सर, आजची तारीख किती, 23 मे 2025 आज बरोबर. बघा मोर इन सेटिंग हो राहिला, मोर झाडाला, लक्षात घ्या, मोर इज सेटिंग हो राहिला झाडाला. आणि त्याच व्हरायटीला मी तुम्हाला आंबा पण दाखवतो हार्वेस्टिंगला.
जी आपलं जे टायटल आहे सर, शाश्वत शेती सेंद्रिय शेती, शाश्वत म्हणजे कायमची, परमनंट, येणार म्हणजे येणारच. आंब्यामध्ये हजारो व्हरायटी आहे, पण एकच बहार आहे, तो जर गेला की दुसरा बहार परत येईल का नाही गॅरंटी नाही. इथं ऑप्शन आहे आपल्याला. बघा इथं एक अजून एक गोष्ट प्रकर्षाने बघा, हा बघा, हा जुना देठ आलेला आहे या झाडाला. जुना मोहर होता, सेटिंग झाला नाही, झाड छोटे, आपण काम केलं नाही, परंतु तो सेटिंग नाही झाला, या झाडाने तिथूनच मोहर दिला. बघा ऑप्शन दिला तुम्हाला. म्हणून आपण ही जी मी शेती केलेली, याला मला शाश्वती पाहिजे, मला शेतीत जगायचं आहे, मी शेतकरी, माझं जगणं सर शेतीवरती आहे. मग मला काय पाहिजे? शाश्वती. मग शाश्वत शेती म्हणजे काय, याचं उदाहरण तुमच्या समोर आहे की आपण याला आंबे पण बघतो आणि याला मोहर पण बघतो, लक्षात घ्या. आणि त्याच आंब्याच्या झाडाजवळ तुम्हाला सुंदर पेरू पण दिसतो की ज्याची आता सेटिंग चालू आहे, आणि त्याच आंब्याच्या झाडाजवळ तुम्हाला मोहगुनी पण दिसतो. आता याला काय म्हणायचे? LIC. याला काय म्हणायचं? LIC. बघा याच्याने काय, हा 12 महिने 24 तास ऑक्सिजन देतो. याला सदाहरित वन म्हणतात मोहगुनीला. हा जळाऊ लाकूड म्हणून लावा, टिंबर मार्केटमध्ये फळी म्हणून लावा, फर्निचर म्हणून लावा, काही लावा, परंतु काय याच्यात आपल्याला दोन फायदे होतात. एक तर आपल्याला याच्यापासून ऑक्सिजन भेटतो, आणि दुसरं आपल्याला याच्यापासून पैसे भेटतात. एकाच शेतामध्ये मी 3 पिकं लावलेले, आणि तिन्ही पिकं ऑल इज वेल, व्यवस्थित सुंदर आहेत. ओके, इथली माहिती संपली. तुमच्या पाठीमागं सफरचंद आहे, बघून घ्या, त्याला सेटिंग झाली बघा. दिसले का सफरचंद? दिसले का? मी दाखवू? हां, हे बघा, दिसले ना, हे बघा सफरचंद आहे, या इकडं. हां सर बघा, सगळ्यांनी खाली बघा, गावाचं नाव खडक. राहा सगळ्यांनी उभे तिकडं उभे राहिले तर मी काही दाखवू शकतो तुम्हाला. तिकडं उभे राहा. बघा हा इथं आपण बघा 4 पिकं एकत्र लावलेले आहेत. आपण इथं काय लावलं? कंबोडियन टेक्नॉलॉजी वॉल पद्धत, भिंत पद्धतीने आपण लावलेलं आहे ड्रॅगन फ्रूट, रेड टू रेड. हा जम्बो रेड ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे वॉल पद्धतीने. 12 बाय 2 फुटावरती 2 झाडं लावलेले, म्हणजे गणिताचं अंतर 12 बाय 1 फूट येतं. बघा इथं 4 मजल्याची शेती कशी तुमच्या समोर आहे. पहिल्या मजल्यामध्ये काय? ड्रॅगन फ्रूट. मे ते ऑक्टोबर याला बहार येतो. बघा फुलं यायला सुरुवात झाली ड्रॅगन फ्रूटला. दिसले तुम्हाला? हे बघा ड्रॅगन फ्रूटचे फुलं आहेत. मे ते ऑक्टोबर 4 ते 6 बहार येतात त्याला. आता काल परवा पाऊस झाला, 2-4 दिवसापूर्वी मोहर यायला सुरुवात झाला. म्हणजे पहिला मजला बघा काय? ड्रॅगन फ्रूट. दुसऱ्या मजल्यात काय लावलं आपण? सदाबहार पेरू. बघा पेरूला कळ्या यायला सुरुवात झाली, कटिंग केलेलं आहे त्याला. तिसऱ्या मजल्यात आपण काय लावला आहे? सुपर केसर आंबा. आणि चौथ्या मजल्यात काय लावलं आपण? मोहगुनी. 40 ते 60 फूट उंच जाणारे, 100 फूट उंच जाऊ शकतो. एकाच बघा पाणी कशाला दिलं सर? ड्रॅगन फ्रूटला. जगला कोण? पेरू. पाणी कशाला दिलं? ड्रॅगनला. जगला कोण? आंबा. पाणी कशाला दिलं? ड्रॅगनला. जगला कोण? मोहगुनी. एकाच पिकाला पाणी दिलं आणि 4 पिकं जगले, आणि सगळे पिकं ऑल इज वेल आहेत. बघा कोणत्याच झाडाला त्रास आहे का? बिलकुल नाही. याच्यात टाकलं वीड मॅट टाकल्यामुळं काय झालं? नांगरणी, वखरणी, निंदणी, खुरपणी थांबली. म्हणजेच महत्त्वाचं बघा, मी काय सांगतो संग्राम पाटील सर, शेतीमध्ये लिकेज आहे, आणि पहिलं लिकेज काय? मजूर. माझ्या शेतात कुठं मजूर दिसत आहे तुम्हाला? मजुरी कमीत कमी लागल अशी शेती करा. मग त्या शेतीचं मॉडेल मी तुमच्यासमोर मांडलं. बघा सुपर केसर मांडलेलं आहे. सुपर केसर आणि जपानी झेन नावाचा आंबा तुमच्या समोर असलेल्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे. मग याचा फरक काय तुम्हाला बघायचं आहे? थोडं फक्त 12 फूट तिकडे यायचं. या झाडाला कुठं फळं दिसत आहेत का सुपर केसरला? आता याला साधारणतः 20 जुलैची लागवड आहे, म्हणजे जवळजवळ 10-11 महिने झाले त्याला. 10 महिने झाले समजा. याला कुठं मोर दिसतोय का? फळ दिसतंय का? फक्त 12 फूट इकडे यायचं. तुम्हाला जपानी झेन नावाचा आंबा मी दाखवतो. या इकडं, फक्त 12 फूट इकडे या. हे बघा, फक्त एकाच दिवसाची लागवड आहे. जपानी झेन नावाचा आंबा लागवड केली की पहिल्या वर्षीच त्याला मोहर येतो, दुसऱ्या वर्षी तुम्ही कमर्शियल उत्पन्न घेता. बघा ज्या झाडाला फळ आहे, आणि आजची तारीख पण मी सांगितली 23 मे 2025, ज्या झाडाला मोहर आहे त्या झाडाला कळ्या आहेत. जुना मोहर गळून गेला. बघा हा जुना मोहर आहे, पण झाड काय म्हणतं? तू सेटिंग नाही झाला ना, मी तुला पर्यायी व्यवस्था देतो. याला आपण शाश्वत शेती म्हणायची. म्हणून बघा इथं तुम्ही फक्त 12 फूट अंतरे जपानी झेन नावाच्या आंब्याला तुम्हाला मोहर दिसतोय, आणि सुपर केसरला 3 वर्षानंतर मोहर येणार आहे, 2.5 वर्षानंतर मोहर येणार आहे, नंतर त्याचं उत्पन्न घेणार आहे. परंतु इथं तुम्हाला गॅरंटी, आपण त्याला काय म्हणतो? शाश्वती. म्हणून शाश्वत शेती, सेंद्रिय शेती. इथली माहिती संपली.
या. आले सगळे, करू सुरुवात. बघा, मी मागाशी तुम्हाला पेरू दाखवला 12 बाय 2 फूट आणि आत्ता पेरू दाखवतोय 6 बाय 2 फूट. भारतामध्ये क्षेत्र कसे, लोकसंख्या वाढत चालली, क्षेत्र कमी होत चाललं. कमीत कमी जागेत तुम्हाला जास्तीत जास्त जर उत्पन्न काढायचं असेल तर टेक्नॉलॉजी तुम्हाला तयार करावं लागेल. जर्मन, इस्रायल, ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीनी आपण 6 बाय 2 फुटावरती पेरू लावलेलं. बघा, झाड ते झाड 2 फूट आहे, दिसतंय तुम्हाला. हा थायलंड संशोधित सदाबहार ऑल टाईम गाव आहे हा. याला माल हार्वेस्टिंगला पण आहे. बघा, तुम्ही माल तोडायला पण आलेला आहे. त्याच्यानंतर याला माल फम आणि पिशवी घालायला पण आलेला आहे आणि याची छाटणी पण केलेली. लक्षात घ्या, माल असताना छाटणी होत नाही पेरूची जनरली, कोणतंही पीक असू द्या माल असताना. पण याच्यावर तुम्ही दोन्ही तिन्ही बहार एकाच वेळेस घेतात. आणि सेटिंग बघा, शिंदेसाहेब, राजगुरुनगरकर, सेटिंग बघा, आहे की नाही. तर पेरू हार्वेस्टिंग, फ्लावर, कटिंग, सेटिंग सगळं एकाच वेळेस. पण याच्यामध्ये काय केले आपण बघा, झाडापासून 2 फूट अंतरावरती आपण पाण्याची नळी घेतलेली. पेरूमध्ये येणारे मुख्य 3 प्रकार नीट लक्षात घ्या. निमॅटोड, मुळकूज आणि मर रोग. हे 3 रोग जर तुम्ही पेरूतले सांभाळले तर तुम्ही पेरूत बादशाह आहे. लक्षात घ्या. वरतून आलेली जी छोटी मोठी रोगराई असते ती स्प्रेइंगने आपण बघा 6 बाय 2 फुटावरती आपण हा सदाबहार पेरू लावलेला आहे. याला 12 महिने माल येत असल्यामुळं आपण याला सदाबहार म्हणतो. 12 महिने आपण याच्याकडून माल घेतो, म्हणजेच याला शाश्वती असतं. याला मुरुकबहार, हस्तबहार, आंबिया बहार, सदाबहार. हिवाळ्यात खाल्ला जातो. नीट ऐका, पेरू हिवाळ्यात खाल्ला जातो आणि पेरू पावसाळ्यात पण खाल्ला जातो. पेरू एकमेव असं पीक आहे की तिन्ही ऋतूमध्ये खाल्लं जातं. मग तिन्ही ऋतूमध्ये का नको यायला ते? मग तिन्ही ऋतूमध्ये जर पेरू पीक यावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी त्या पद्धतीचं वाण आपल्याला लावणं गरजेचं आहे. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. माझ्या शेतीत बघा, पूर्वी पण मी सांगत आलो आहे शेतकऱ्यांना की शाश्वत शेती पण सेंद्रिय करा. शाश्वत म्हणजे काय की ज्याला परमनंट पैसे ज्याच्यातून भेटणारे, सोर्स ऑफ इन्कम. तुमच्या शेतीत काय येतं हे महत्त्वाचं नाही आहे. बाजारात काय पिकतं ते विका, ते पिकवा, ते विका आणि पैसे कमवा. इथली माहिती संपली. या या पुढं सारखा बाकीच्यांनी, मागच्यांना जागा द्या. बघा, शेतीतलं पहिलं लिकेज मी काय सांगितलं होतं, मजूर. माझ्या शेतीत तुम्हाला कोणी मजूर दिसत नाही आणि शेतकरी कुठं मजुरीमध्येच परेशान झाला. म्हणून शेतीत काय करा, कमीत कमी मजूर किंवा हंगामी मजूर लागतील अशी शेती करा. मी जे बोलतो ते जबाबदारीने बोलतो. 15 वर्ष मी माझ्या शाश्वत शेतीमध्ये काम करतोय, कल्याणकर सर. तर आता बघा, सफेद जांभूळ मी तुम्हाला दाखवतोय. पहिलं लिकेज काय आपलं, मजुरी. दुसरं लिकेज काय, कृषी निविष्ठा. शेतीमधले लिकेज बंद केली की शेती परवडते. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं लिकेज, डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा. तुमच्या शेतात सोयाबीन येते म्हणून लावली, पण सोयाबीनवाला बंगले बांधू शकत नाही. त्याचे काय हाल झाले आपण बघतोय ना, है की नाही. आज कांद्याची इतकी भयानक परिस्थिती सर की पाऊस आला कांदे काढायच्या टायमाला, हवालदिल झाले शेतकरी. काय परेशानी झाली ही, लक्षात घ्या. म्हणून मी काय केलं, मी वैतागलो अशा नश्वर शेतीला. मग मी आता शाश्वत शेतीकडे वळालो आहे. माझा मार्ग मलाच तयार करायचा आहे. माझं कुटुंब शेतीवर आहे. म्हणून मी काय केलं, डिमांड अँड सप्लाय, तिसरा जो मुद्दा आहे माझा, मागणी आणि पुरवठा. माझ्या शेतीत काय येतं हे महत्त्वाचं नाही, मार्केटमध्ये काय विकतं. सफेद जांभूळ मी लावलं. सफेद जांभूळ बघा, दुधासारखं स्वच्छ आहे एकदम. तुम्हाला सफेद कलरचं दिसणार आहे. ते मॅच्युअर झालं का, आतून सफेद आहे, बाहेरून सफेद आहे. सफेद जांभूळ खायला खूप सुंदर आहे. डायबिटीजला चालतो, लोण्याच्या गोळ्यासारखा लागतो. काळा जांभूळ तरी घशामध्ये थोडासा तोत्रा पकडतो बघा, परंतु हा कसा सॉफ्ट एवढा आहे की खाल्ला की तुम्ही किती खा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. हा सफेद जांभूळ आहे. याची मार्केटमध्ये मागणी प्रचंड आहे, परंतु पुरवठा होत नाही. मी ती नस पकडली आणि सफेद जांभळाची तुमच्या पाठीमागे बघा 1 एकराची बाग लावली. आधी 3 झाडं लावले,
त्याला बघितलं बघा किती लोड आलेला आहे, माल बघितलं किती, म्हणजे ज्याची मागणी त्याचा पुरवठा करा, शेती परवडते. आता आपण काय करू, सफेद जांभळाचा हंगाम आहे आणि प्रत्येकाला खावंसं वाटतंय, तर माझी इच्छा आहे की प्रत्येकाला मी 5-5 जांभळं देतो. ज्यांनी 6वं तोडलं त्यांनी 100 रुपये मला देऊन टाका, बरोबर आहे की नाही. 5-5 जांभळं प्रत्येकाने तोडा, गोड गोड तोडा, इथं खा. सर 2-3 मिनिटाचा वेळ देऊ आपण सगळ्यांना, पण 6वं तोडलं का 100 रुपये घेईल मी. सर दे 2-3 तुम्ही आणा तू. घेतलं मी घेतलं. शिंदे सर लक्ष ठेवा सर, इथंच नाही ना पुरत आता, ह्या आदराने द्यावा लागतात प्रत्येकाला 2-2 4-4. सफेद जांभळाचे याचा म्हणजे याचा कंटिन्युअसली बाहेर आहे जांभळा नाही, एकच सफेद जांभळा आहेत मित्रांनो, खायला खूप एक नंबर लागतात, मधुमेहासाठी आणि शुगरसाठी खूप चालतात. आले का? आले या बघा सगळे आले का? चला 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 आले सगळे. बघा ॲव्होकाडो हे एक ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातलं हे एक पीक आहे. ॲव्होकाडो हे आफ्रिकेमध्ये पण घेतलं जातं, याला बटर फ्रूट पण म्हणतात. हे सकाळी US UK मध्ये पावाला लावून याचा नाश्ता करतात. याच्यामध्ये 52 प्रकारचे गुणधर्म असल्यामुळं चरबी कमी होणं, पेटलेट वगैरे, रक्त पातळ करणं, याला चव खूप सुंदर आहे असं काही नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असल्यामुळं ॲव्होकाडोच्या हॅस आणि पॅप्युलर ह्या 2 मुख्य व्हरायटी आहेत. परंतु याच्यामध्ये श्रीलंकन आणि वेगवेगळ्या साऊथ इंडियामध्ये अशा वेगवेगळ्या पण त्याच्या 100-1 व्हरायटी आहेत. त्याच्यापैकी ॲव्होकाडो ज्याला पाणी आहे, जमीन काळी कसदार जाड बागायत आहे, त्यांनीच ॲव्होकाडो लावायचं. याला पाणी खूप लागतं. माझ्याकडे पाणी कमी आहे. मागच्या वर्षी सर 40-50 झाडं तुटले गेले. बघा तुमच्या पाठीमागे हे झाड मागच्या वर्षी तुटलेले, दुष्काळामुळे माझे झाडं पण तुटले गेले. ज्याला पाणी असेल त्यांनी ॲव्होकाडो लावा. आणि ॲव्होकाडोला मागणी चांगली, एक्सपोर्ट होतोय सध्या, इम्पोर्ट होतोय इंडियामध्ये, बाहेरून आपल्याकडे येतोय. तर हे ॲव्होकाडोचे झाडे 15 बाय 15 फुटावर किंवा 15 बाय 10 फुटावर याची तुम्ही लागवड केली पाहिजे. ओके, इथली माहिती संपली. 3.5 ते 4 वर्ष म्हणजेच त्याला कोकोनट सेप म्हणतात. नारळासारखा आहे ना तो, लांबकुळा याचा असा कोकोनट सेप आहे. हा क्रिकेट बॉल सेप आहे, लक्षात घ्या. परंतु याला 2च वेळेस बाहेर येणार आहे. आता हा जो मोर दिसतोय ना तुम्हाला बघा, आता एकच झाड असल्यामुळे आपण काही याच्यावर ट्रीटमेंट करत नाही, परंतु याला आंबे आलेले तरी पण याला मोहर आलेला आहे. याच्या पुढचं व्हर्जन म्हणजे जपानी झेन आंबा, जो आत्ताच मी तुम्हाला दाखवला की हा जसा गोल आहे क्रिकेट बॉल सेप, तसा तो कसा आहे तुमचा कोकोनट सेप आहे, कॅप्सूल टाईप आहे, लांबकुळा आहे तो. आणि त्याला 2 ते 3 वेळेस बाहेर येतो, याला 2च वेळेस बाहेर येतो. म्हणून याच्या पुढचं जे व्हर्जन आहे तो जपानी झेन नावाचा आंबा मी तुम्हाला आत्ताच दाखवलो की ही आपली वीर आहे, खायला खूप सुंदर आहे. हा जपानचाच आहे, परंतु हा क्रिकेट बॉल सेप आहे. परंतु याच्या पुढचं व्हर्जन आहे जे आपलं जपानी झेन नावाचा आंबा. महाराष्ट्रात शेततळ्याची संख्या प्रचंड आहे. शेततळं आता बघा, हे तुम्ही बाजूला बघता हे शेततळं आहे, याच्यात 500 मायक्रॉनचा कागद टाकलेला आहे. आणि साधारणतः माझ्याकडे 2 शेततळं मिळून 1.5 कोटी लिटर पाणीसाठा आहे. त्याच्यापैकी हे एक शेततळं आहे, याच्यात साधारणतः 60 ते 70 लाख लिटर पाणीसाठा असू शकतो. परंतु शेततळ्याच्या चारही बाजूनी जी जागा आहे, तुमचा भराव ज्याला म्हणतो आपण, जो असाच रिकामा पडलेला आहे, त्याच्यावर काय होतात, बोरी बाबळी उगतात. त्याच्यामुळे आपण काय केलं, 2016 आणि 17मध्ये पहिला प्रयोग केला की शेततळ्याच्या कडेला आपण आंब्याची लागवड केली. जगातली कोणतीच मुळी प्लास्टिक भेदू शकत नाही. विज्ञान शाबकी वरदान, लक्षात घ्या. कारण प्लास्टिक आता आलं 5-25 वर्ष झाले आणि अनादी काळापासून तुमची मुळी आहे, तिला ते प्लास्टिक कसं भेदायचं ते माहीतच नाही. याचा मी फायदा करून घेतला आणि शेततळ्याच्या कडेला दर 3 फुटावरती आपण आंब्याची लागवड केली. त्याचा फायदा झाला असा की खूप सुंदर, बघा तुमच्या डोक्यावरती पण ते आंबे दिसत आहेत, खूप सुंदर. मागच्या वर्षी तर भयानक दुष्काळ झेलला, दुष्काळात काही झाडं गेले पण माझे, परंतु बचेंगे तर और लढेंगे. दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीलाच पोजलेला आहे की नाही. तर बघा आता हा सुपर केसर आंबा आहे. जर तुम्ही व्यवस्थित त्याचं संगोपन केलं, मला काय सांगायचं, शेततळ्याच्या कडेला सुद्धा आंबे लावा.
जिथे जागा आहे तिथे उपलब्ध करा. जिथं जागा भेटेल तिथं झाड लावा, पण प्रत्येक झाड कशाचं लावा? पैशाचं लावा. मग पैसे झाडाला येतात का? हो म्हणायचं. इथली माहिती संपली. या बघा, हा सीताफळाची बाग आहे आपली, सुपर गोल्डन इंडियन व्हरायटी आहे. इथं खडक होता, या खडकावरती मुरुम वगैरे टाकला. आपण 12 बाय 6 फुटावरती याची लागवड केलेली. सीताफळाचं वैशिष्ट्य काय माहिती का, की उन्हाळ्यामध्ये ना त्याची सगळी पानगळ होती, याला पानझडी वनस्पती म्हणतात. परंतु याचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या. बघा, उदाहरणार्थ हे सीताफळाचं जर पान असेल तर हे पान काय होतं माहिती का, या पानातली सगळी प्रोटीन, विटॅमिन, कर्बोदके हे सगळे काय देतं, ह्या फांदीला परत देतं. आणि ह्या झाडाला मकर संक्रांतीनंतर समाधी अवस्था प्राप्त होते. समाधी अवस्थेत जातं, म्हणजेच आपण त्याला म्हणतो स्टोरेजमध्ये जातो. मग स्टोरेजमध्ये जाताना काय करतो, आता याला ह्या फळ काढलेलं आहे, ह्या पानाची याला गरज आहे का, तर नाही. मग ते पानामधलं प्रोटीन, विटॅमिन सगळं भेटलं की ते पान पिवळं पडतं आणि हळू जमिनीवर खाली पडतं. अशी ॲक्शन याची होती. म्हणजेच याला पाणी कमी लागतं. जे दुष्काळग्रस्त शेतकरी त्यांच्यासाठी सीताफळासारखा एक चांगला पर्याय होऊ शकतो. सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, ॲपल बोर हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी. जे बागायतदार आहेत त्यांच्यासाठी मी जे पिकं दाखवले तुम्हाला, आंबा, सुपर केसर आंबा, जापानी झेन आंबा, सदाबहार पेरू, फणस, जांभूळ, हे बागायती पिकं होऊ शकतात. तर बघा, आता याच्यामध्ये ह्या सीताफळांची वैशिष्ट्य काय आहे, की पाऊस पडल्यावर आधी मोहर निघतो, त्याला कळी निघते, त्याच्यानंतर पान निघतं. याला बघा, प्रत्येक तुम्हाला कांड्यामध्ये इथं बघा हा मोर दिसतोय का आता तुम्हाला, बघा. तर आता याची आपल्याला बघा, सीताफळाची छाटणीची पद्धत तुम्ही लक्षात घ्या. मधोमध सगळ्या फांद्या कट केलेल्या आहे बघा, मध्ये खोपा तयार केलेला आहे. याचं कारण काय आहे, की दुपारी 12 वाजेचं ऊन हे खोडावर पडलं पाहिजे. मी परत सांगतो, लक्षात घ्या, कोणत्याही फळ झाडावरती दुपारी 12 वाजेचं ऊन हे त्याच्या खोडावर पडलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याची छाटणी करा, की जेणेकरून त्याला ऊन, वारा सगळं व्हेंटिलेशन भेटलं की सेटिंग व्यवस्थित होते. म्हणून बघा, सीताफळाच्या मधल्या फांद्या कट केलेल्या आपण आणि बाजूनी त्याला आंब्रेला तयार केलेली. तर याला बॉन्साय पद्धत म्हणतो आपण छाटणीची. ही 12 बाय 6 फुटावरती याची लागवड केलेली, मुरमाड जमिनीवरती याची लागवड केलेली. दोन्ही बाजूला 2 लॅटरल टाकलेलं आहे आणि आता याची सेटिंग अवस्था चालू झालेली. इथली माहिती संपली. खाली बघा खडक आहे. हां, खडकाला विसरू नका. माझ्या गावाचं नाव खडक ओझर आहे. हां, ओझर तर खडक आहे सगळा. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या प्रत्येक मी शेतकरी व्हिजिटमध्ये शेतकऱ्यांना सांगत राहतो की पैसे झाडाला येतात का, लेबरलेस शेती करा. तर कशी करा बघा, आता माझ्या झाडाखाली पैसे पडलेले, मी तुम्हाला काही पैसे वेचून दाखवतो बघा. उदाहरणार्थ मी तुम्हाला पैसे वेचून दाखवले. हे काय माहिती का, काजू. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शेतात या, काजू वेचा. मार्केट असेल तर विका, मार्केट नसेल तर 6 वर्ष याची किपिंग क्वालिटी. लक्षात ठेवा. याला पाऊस पडल्यावर काहीच होत नाही सर. खाली नाही, वेचायचे ते मला. नाही, समजा आता हे ओला झाला, हो. आता वेचायच्या पहिले ओला झाला, ते हो. काय म्हणजे फरक पडेल का काही? हो, फरक पडतो. बघा, याचं काम काय आहे, हां, की हा तयार झाला, हां, मला वेळ नव्हता, बरोबर. माझ्या मागे लग्न होतं घरात, मग मी काय याला तोडायला आलोच नाही सर. मग यांनी काय केलं, तू येत नाही ना, मीच कर. मी खाली पडतो, माझं काम संपलं. मग आता मला वेळ भेटेल तेव्हा याला वेचून घ्यायचं. म्हणजेच काय झालं, की मजुरावर अवलंबून शेती झाली नाही. काजू कोकणात येतो, आपण दखनात लावला. फळांचा राजा आंबा आणि फळांची राणी काजू. लक्षात घ्या. तर ही काजू आता याला समाधी अवस्था याला प्राप्त होईल. याची समाधी अवस्था उलटी आहे सर. अच्छा. याला पावसाळ्यात समाधी लागते. आंबा, जांभूळ, काजू आणि फणस यांना पावसाळ्यामध्ये हे समाधी अवस्थेत जातात, स्टोरेज करतात आणि दिवाळीनंतर मोहर देतात. सीताफळाचं उलट आहे, तो उन्हाळ्यात समाधी अवस्थेत जातो. आता बघा, हे काजूची माझी जवळजवळ 1-1.5 एकराची बाग आहे आणि ह्या बागेमध्ये आपण 12 बाय 10 फुटावरती काजूची लागवड केलेली आहे आणि याला पण दोन्ही बाजूला 2 लॅटरल टाकलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना तेच सांगितलं की लेबरलेस फार्मिंग करा. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तुमच्या सवडीने शेती करा. इथली माहिती संपली. काजू तयार झाला का? हो, तयार झाला सर. तयार फोडावा लागतो तो. घ्या. म्हणजे
बघा आपण 15-20 मिनटं झाले, अर्धा तास झाले शिवार फिरी घेतोय. माझ्या शेतात तुम्हाला कोणी काम करताना दिसत नाही. लेबरलेस फार्मिंग करा. दुसरी शेती कोणती करा? कमी कृषी निविष्ठावाली करा. आणि तिसरी डिमांड अँड सप्लायची करा. लक्षात घ्या, इथे 3 एकर चिंच लावलेली बघा. ही आता साधारणतः ह्या चिंचेच्या झाडाला जवळजवळ 7वं वर्ष चालू आहे. पेरूमध्ये लावली होती. ह्या चिंचेच्या झाडामध्ये आपण 12x6 फुटावरती पहिला पेरू लावला सर. 12-5 पण याच्यातच लावला, तो सक्सेस केला. आता काढून टाकला पेरू, कारण आपल्याला आता चिंचेचे झाड मोठे झाले, 7-8 वर्षाचे झाडं झालेत. बघा, चिंचेच्या झाडांना 2-3 वर्ष पाणी द्यायचे, नंतर पाणी द्यायची गरज नाही. चिंच ही तुमची पेन्शन क्रॉप आहे. मी प्रत्येक माझ्या कार्यशाळेत किंवा शेतकरी जेव्हा भेट देतात आपल्या शेतीला, त्यावेळेस मी सांगत राहतो की तुम्ही पेन्शन क्रॉप लावा, शाश्वत शेती. शेतकरी रिटायर झाला पाहिजे, पण तो रिटायर होतच नाही. तो रिटायर कधी होतो? एक्झिटलाच रिटायर होतं. त्याला पण पेन्शन, पण त्यांनी पेन्शनीचे झाडं लावले पाहिजे. मग पेन्शनचे झाड कोणते? तुमचे आंबा, काजू, जांभूळ आणि चिंच. चिंचेचं वर्ष 400 वर्ष आयुष्य चिंचेला. मग आता बघा, इथं तुम्हाला फुलं दिसत आहे. पानांची संख्या कमी, फुलाची संख्या जास्त. ही थायलंड संशोधित चिंच आहे. याच्यामध्ये गोड चिंच आहे, आंबट चिंच आहे. आंबट चिंचेला जवळजवळ 6 इंचाचा आकुडा असतो, म्हणजे अर्ध्या फुटाचा, आणि 2 ते 2.5 इंच रुंद असते. बघा, प्रचंड प्रमाणात फुलं लागलेले आहेत. कुठल्या प्रकारची नांगरणी वखरणी करायची नाही, म्हणजे माझी माती धुवून जाणार नाही. याला तुम्ही पेन्शन क्रॉप म्हणायचं. शेतकऱ्यांनी त्याच्या पुढच्या पिढीसाठी स्वतःसाठी सोय करून ठेवायची. आणि बघा, आता इथं 300 झाडे माझे. मला एका झाडापासून साधारणतः 1-1 क्विंटलची अपेक्षा असते. 400 वर्षाचा ॲव्हरेज पकडायचा आहे मला. एखाद्या वर्षी येणार नाही, एखाद्या वर्षी एखादं झाड कमी देईल. सरासरी जर 400 वर्षाची काढली तर मला एका झाडापासून 1 क्विंटलची अपेक्षा आहे. आता माझ्याकडे 300 झाड आहेत. आणि सरासरी कोणाची चिंच आहे का इथं? 6,000 एखादं झाड 5 ते 6,000 रुपयाला जातं. मग 5,000 रुपयाला एक झाड धरलं तर 300 झाडांचे किती झाले? 15 लाख. आहे की नाही? क्लास 1 रिटायर ऑफिसरला सुद्धा तेवढी पेन्शन नसते सर. तेवढी मला दरवर्षी भेटणार आहे. म्हणून त्याला पेन्शन क्रॉप आपण म्हटलेलं आहे. आणि ते तुमच्या समोर आहे. याला एकदा का मोठं झालं का पाणी द्यायचं नाही, नांगरणी करायची नाही, वखरणी करायची नाही. इथली माहिती संपली. आता मी तुम्हाला शेवटच्या एका प्रोजेक्टवर घेऊन जातो. या. तर माझं म्हणणं नीट लक्षात घ्या, माझ्या भावना लक्षात घ्या. दगडाला सुद्धा पाजर फोडला आहे, आणि तो फोडलाच पाहिजे. काय, या दगडावरती गवत सोयीचं येत नाही. आपण आंबे लावले, 1-1 घमिलं माती शेतातून घेतली, आणि याला कार म्हणतो आपण. ही पूर्ण दगडाची भिंत शेततळ्याची तयार केलेली. आणि दगडाला सुद्धा पाजरच फोडायचं आहे, कारण माझं जगणं शेतीवर आहे. आणि शेतातून जर मला पैसे नाही भेटले तर मग मी कसा जगू? मग मी काय सांगितलं माहिती आहे का ह्या शेतीला, माझ्या धरणी मातेला काय सांगितलं की मी तुझी सेवा करतो, तू मला मेवा दे. थोडक्यात कसं आहे की मी आंब्याचं झाड लावलं, आणि बघा आता इथं योगायोगाने एक फळ आपल्याला दिसतं इथं. हे बघा, आहे का? दगडावर झाडं लावलेत, 2 मजल्याचे. शेततळ्याला बघा, वरती 1 मजला, खाली 1 मजला. मग शेततळ्यावर झाडं वारा आल्यावर पडतील का? मग त्याच्यावर आपण काम केलं. बघा, 2 कडुलिंबाचे झाडं लावले 6-7 वर्षापूर्वी. ते जर पडू शकत नाही तर मग आपण फळांची झाडं लावली. पैशांची जिडं जागा भेटेल तिथं झाड लावा. फक्त झाड लावताना पैशाला लावा. शेतकऱ्यामध्ये, शेतीमध्ये, काळ्यामध्ये एवढी ताकद आहे. फक्त तुम्हाला काय पाहिजे ती द्यायला तयार आहे. तुम्हाला कशाची गरज आहे ती तिच्याकडून घ्या, तिची सेवा करा. ती 100% तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. बघा, इथं वरती माती टिलेली 1-1 घमिलं, आणि त्याच्यावरती आंब्याची आपण ही पूर्ण अशी लागवड केलेली. आता हा सुपर केसर आंबा आहे, आणि एक जपानी झेन आंबा आहे. तर आता याच्यामध्ये पूर्ण दगडामध्ये सुद्धा जर ते पीक येऊ शकतं, तर चांगल्या जमिनीमध्ये आणि चांगल्या ठिकाणी ते अतिशय सुंदर येऊ शकतं. इथली माहिती संपली.
एकच वेळेस दिसतील हार्वेस्टिंग. ही रेड जम्बो. आला पाऊस पाणी कमी होतं आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये. वाया गेला होता वाया गेला नाही. हार्वेस्टिंग झाली आता त्याची. जो पडला तो पडला. माल आहे तो. खराब झाला तो. चला चला पाय उचला. आले बघा इथं आंबा आणि पेरू आपण एकत्र लावलेले. उन्हाळ्यामध्ये ऊन प्रचंड होतं त्याच्यामुळं आपण पाण्याला कमी पडलो पेरूमध्ये आणि अचानक पाऊस आला त्याच्यामुळं थोडंसं माझं नुकसान झालं. तरी पण आपण त्याची छाटणी केली आणि ह्या पेरूला आता परत काळ्या यायला सुरुवात झाली बघा इथं. आणि याला आपण वीडमॅट टाकलेलं आहे. आता आंबा आणि पेरू आपण इथं एकत्र लावलेलं आहे. आता आपलं जे लाँग टर्मचं पीक आहे ते आंबा आहे. बघा इथं आता जापानी झेन नावाचा जो आंबा लावलेला आहे आपण याला मोहर आलेला आहे. आता इथं बघा मोहर चालू आहे. जुना मोहर चालू आहे. त्याच्यात आपण बोनस म्हणून इथं पेरूची पण लागवड केलेली. कारण पेरू हा कसा आहे 8 ते 10 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतो पेरू. आणि पेरू तुम्हाला आंब्यामध्ये जर पेरू लावला तर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षच पेरू घ्यायचा आहे. मुख्य पीक कोणतं आहे तुमचं 25-30 वर्षासाठीचं आंबा आहे. आता जापानी झेन नावाच्या आंब्यामध्ये आपण पेरू लावलेलं आहे. आणि पेरू आंबा एकत्र लावल्याचा फायदा काय आहे की वेट अँड वॉच करायची तुम्हाला गरज नाही. पेरूमध्ये तात्काळ आपल्याला पैसे भेटतात. आणि आंबा हा पहिल्या वर्षी घ्यायचा नाही आहे आपल्याला. पहिल्या वर्षी त्याचा मोहर काढून टाकायचा आहे. आणि जापानी झेन नावाच्या आंब्याला दुसऱ्या वर्षी आपण व्यापारी बहार आपण त्याला घेऊ शकतो. आणि दुसऱ्या वर्षानंतर तिसऱ्या वर्षाच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर आपण एका झाडापासून कमीत कमी 20 किलो माल घेऊ शकतो. जेवढी झाडांची संख्या तेवढा आपण टनेज घेऊ शकतो. याला पण वीडमॅट टाकलेला आहे. आणि दुष्काळ असल्यामुळे आमच्याकडे कायमच पाण्याची कमतरता असते. पण वीडमॅट टाकलेलं बघा इथं लक्षात घ्या. आपण जास्तीत जास्त वीडमॅट म्हणजे आच्छादन मल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंग पेपरमुळं काय झालं गवत येणार नाही. पहिली गोष्ट गवत येणार नाही. तुमची सफेद मुळी चालू राहणार आहे. आणि झाडाला जे पोषक तत्व पाहिजे ते भेटत राहणार आहे. मी तुम्हाला स्पेशली 12x3 आणि 6x3 फुटावर जो आंबा लावलेला आहे पट्टा पद्धतीने तो दाखवतो. आता या इकडं. दिवसभरातून किती वेळा पाणी होतं? कशाचं पाणी किती वेळा दिलं जातं? तुमचा प्रश्न कळाला नाही मला. पाटील सर यांना उत्तर द्या. गाड्यांचं पाणी द्यायचं. हे बघा इथं स्पेशली जापानी झेन नावाच्या आंब्याची आपण लागवड केलेली. पट्टा पद्धत लागवड कशी लक्षात घ्या. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न पाहिजे. मी शेतकरी आहे आणि मला सोर्स ऑफ इन्कम पाहिजे. मी स्पष्ट बोलतो आहे. जर शेतीतून पैसा भेटला नाही तर मी शेती जगू शकत नाही. म्हणून मला काय पाहिजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न. मग त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरायच्या. इथं बॉन्साय टेक्नॉलॉजीने आपण झाड डेव्हलप केलेलं. बघा आता जापानी झेन नावाचा आंबा आजची तारीख 23/5/2025 रोजी तुम्हाला पूर्ण मे महिन्याच्या एंडिंगला झाडावरती मोहर दिसतोय. झाडाची लागवड केलेली 20 जुलै 2024. ह्या जुलैला 1 वर्षाचं हे झाड होणार आहे. तर याला बघा इथं प्रचंड प्रमाणात मोहर आलेला आहे. आणि आता सेटिंग चालू आहे बघा. बारीक बारीक ह्या कायऱ्या दिसतात ना तुम्हाला तिथून. याची बारीक बारीक सेटिंग चालू आहे बघा. बारीक सेटिंग चालू आहे. नवीन मोहर पण निघतो याला. तर जापानी झेन नावाच्या आंब्याचं वैशिष्ट्य आहे की हा वर्षातून 2 ते 3 वेळेस येतो. म्हणून मला लावायचा आहे. वर्षातून एकदाच येत असेल आणि बाहेर फेल गेला तर मग मी कसा जगू. माझं जर कुटुंब शेतीवर आहे तर. म्हणून मला ऑप्शन पाहिजे. मी मागाशी सांगितलं तुम्हाला. इथं आपण पट्टा पद्धतीने लागवड केलेली. नीट लक्षात घ्या. पट्टा पद्धत म्हणजे काय 12x3 फुटावरती जापानी झेनची लागवड केली. बघा झाड ते झाड 12 फूट. गल्ली ते गल्ली 12 फूट. झाड ते झाड 3 फूट. परंतु दुसऱ्या गल्लीमध्ये मी 6x3 वर लागवड केलेली. ही बघा गल्ली ते गल्ली 6 फूट. झाड ते झाड 3 फूट. बघा 3 फूट लावलेले. तर याला पण मोहर यायला सुरुवात झालेली. आता त्याच्यानंतर बघा पलीकडची गल्ली 12 फुटाची. याचं कारण असं की याला व्हेंटिलेशन झाला. दर 12 फुटातून ट्रॅक्टर गेला फवारणीला.
इथं ट्रॅक्टर यायची गरज नाही म्हणून आपण 6 फुटावर लागवड केली, परत पट्टा पद्धत ठेवली. याला पट्टा पद्धत म्हणतात, म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडांची संख्या करणे. बघा इथे एक आंब्याचं तत्त्व मी तुम्हाला सांगतो. आंब्याच्या एका पानाचं वय 33 महिने. ओके, एका पानाचं वय आंब्याचं 33 महिने. आंब्याच्या झाडांना जितके शेंडे तितकी मोराची संख्या जास्त, आणि जेवढी मोराची संख्या जास्त तेवढं टनेज जास्त. म्हणून बॉन्साय जर केलं तर नंबर ऑफ ब्रँचेस. बॉन्साय म्हणजे ठँगना, जापानी पद्धती. तुम्ही बॉन्साय केलं की त्याला जास्तीत जास्त फांद्या भेटतात. फांद्या भेटला की फुलांची संख्या वाढते, फुलं भेटली की तुमचा टनेज वाढतो. म्हणून आंब्याच्या क्षेत्रामध्ये जर टनेज वाढवायचा असेल तर फांद्यांची संख्या वाढवा, आणि फांद्यांची संख्या वाढवायची असेल तर झाडाची संख्या वाढवा. म्हणजेच अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये याची लागवड करा. बघा आता हे पूर्ण आंबे बघा, सगळ्या झाडांना मोर दिसतोय तुम्हाला. सगळे झाडं पिवळे दिसत आहे बघा, दिसत आहे का? सगळे झाडं पिवळे, सगळ्या झाडांना मोर दिसतोय. आता फक्त हे 10 महिन्याचे 20 जुलैची लागवड आहे ही, आणि आता मे चालला आहे. म्हणजे जर ह्या वर्षी एवढा मोर आलेला आहे तर पुढच्या वर्षी खूप प्रचंड प्रमाणात आपल्याला कमर्शियल उत्पन्न येऊ शकतं. बघा आता फळांची संख्या. आता इथं ह्या आंब्यात काय होतं माहिती आहे का? फणस होता मागच्या वर्षी. ह्याच्यापैकी बरेच माझे जुने मित्र आहेत, तुम्ही बघितलं असेल फणस. बघा त्याला फणस आलेलं आहे. ही फणसाची वाडी होती. 2024मधला भयानक दुष्काळ होता. 1,60,000 रुपयाचं पाणी विकत आणून टाकलं तरी माझी बाग काही जगू शकली नाही पाण्याअभावी. पण बचेंगे तर और लढेंगे, मी मागाशीच बोललो. आता परत आपण आंब्याची लागवड केली. बघा थायलंडचा फणस आहे, एवढ्या ताकदीनं तो येऊ शकतो. आणि ही सगळी आंब्याची वाडी. आता मी तुम्हाला डॉक्टर मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी दाखवतो. आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये येऊ. बाउंड्रीला सगळे मोहगुणी लावलेले बघा आपण. हे 40, 60 ते 100 फूट उंच वाढू शकतात. मी तुम्हाला डॉक्टर मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी दाखवतो. या इकडं. डॉक्टर मियावाकी नावाचे जपानचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 10 वर्षाचं जंगल 3च वर्षात मोठं केलं. परंतु जंगल लावून शेतकरी पोट भरू शकत नाही, म्हणून आपण त्याच्यात बदल केला. फळांचं जंगल लावा. डॉक्टर मियावाकी यांनी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी शोधली. आपण काय केलं? मियावाकी यांनी फॉरेस्ट टेक्नॉलॉजी शोधली. आपण फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजीवरती काम करतो. ते कसं? बघा इथं गल्ली तुमच्या पाठीमागं 12 फुटाची गल्ली, तिथं नारळ लावलेले आपण. आणि इथं पण त्या गल्लीच्या समोर 12 फुटावरती नारळ लावलेले. बघा इथं एक नारळ आहे, 12 फुटावर दुसरा नारळ आहे. दिसला तुम्हाला? नारळ ते नारळ किती फूट? व्हेरी गुड. आता इथं मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी काय की फॉरेस्ट पण आहे आणि फळं पण आहेत. आणि मी फळं लावले तर फळं विकू शकतो, आणि फळं विकले तर मला पैसे भेटू शकतात. मी फक्त तुमच्यावर पैशाशीच बोलतो. कारण मला जर शेतीतून पैसे नाही भेटले तर शेतकऱ्याचा ट्रॅक्टर बँक ओढून नेते. मग पैशाची किंमत त्याच शेतकऱ्याला विचारा ज्याचा ट्रॅक्टर बँकेने ओढून नेला. बरोबर आहे साहेब? म्हणून शेतकरी आणि पैसा हे अतूट नातं आहे साहेब. 50-50 हजारासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेलं मी पेपरात वाचलेलं आहे. त्याच्यामुळं मी व्यथित होतो. मग माझं म्हणणं काय, शेतीतून सोर्स ऑफ इन्कम पाहिजे तर शेती करा. मग ती कशी पाहिजे? बघा दर 12 फुटावरती काय लावलं तुम्ही? नारळ. त्याच्यानंतर बघा इथं तुम्ही दर 3 फुटावर जापानी झेन नावाचा आंबा लावलेला बघा, दिसतोय का? त्याच्यानंतर तुम्ही दर 6 फुटावरती एक मोहगुणी लावलेलं दिसतोय. म्हणजे झाड ते झाड 1.5 फूट आहे बघा. झाड ते झाड किती? 1.5 फूट. नारळ, आंबा, मोहगुणी, आंबा, मोहगुणी, आंबा, मोहगुणी, आंबा, नारळ. 12 फुटाची डिझाईन. आता इथं बघा नारळाला असतात तंतुमुळ्या, अंगठ्यासारख्या मुळ्या असतात ना. नारळाला असतात तंतुमुळ्या, मोहगुणीला असतात जमिनीत घुसणाऱ्या मुळ्या, सोटमूळ म्हणतो आपण त्याला. आणि आंब्याला कोणत्या असतात? बॅलन्स रूट असतात वरच्यावरती. म्हणजे आपण त्याचं जमिनीत सुद्धा वर्गीकरण केलं, कोणतं झाड कोणत्या झाडाजवळ लावावं. मोहगुणीवरती निघून जाईल, नारळ 20 ते 22 फूट राहील. मोहगुणी बघा तसा तो वाढला ना तिकडं बघा, तो किती आता जवळजवळ 25-30 फूट येईल. आता तो 40, 60, 100 फूट उंच वाढू शकतो. आणि या सगळ्या मोहगुणीवरती सर आपण लावणारे स्पायसेस, ब्लॅक पेपर, काळी मिरी, याच्यावरती आपण लावणार आहे. तो मॅच्युअर झाला की काळी मिरी पण लावून देणार आहे. म्हणजे इथं तुम्ही फळांचं जंगल बघितलेलं आहे. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आले, आमच्या खडकोजर येथील आमच्या प्रोजेक्टला भेट दिली. मी सिद्धार्थ केदारे तुमचं सर्वांचं स्वागत केलं. तुम्ही मला ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आजची मीटिंग संपली. या.